राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
कृष्ण जय राम कृष्ण पडिले मायावरती शुद्धी नाही जया 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 मनोनी अवतार तया धरणे लागे मनोनी अवतार तया धरणे लागे मनोनी अवतार तया धरणे लागे पडिले मायावरती शुद्धी नाही जया पडिले मायावरती शुद्धी नाही जया मायावरती शुद्धी नाही जया पडिले मायावरती शुद्धी नाही जया मनोनी अवतार तया धरणे लागे मनोनी अवतार तया धरणे लागे मनोनी अवतार तया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने केला उपकार तारियले दिन उपकार तारिये केला उपकार तारियले दिन उपकार तारिये ज्ञानांजन घालोनी डोळा ज्ञानांजन घालणे डोळा ज्ञानांजन घालणे डोळा नेनता जानता पडली जी भुली नता जानता पडली हे भूली नेनता जानता पडली जी भुली नता जानता पडली हे भूली तया शुद्धी केली त्रिअक्षरी तया शुद्धी केली त्रिअक्षरी तया शुद्धी केली त्रिअक्षरी धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप एका जनार्दने त्रिभुवनी प्रताप एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप एका जनार्दने त्रिभुवनी प्रताप उजळीला दीप ज्ञान देवे उजळीला दीप ज्ञान देवे उजळीला दीप ज्ञान देवे एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप एका जनार्दने त्रिभुवनी प्रताप एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप एका जनार्दने त्रिभुवनी प्रताप उजळीला दीप ज्ञान देवे उजळीला दीप ज्ञान देवे उजळीला दीप ज्ञान देवे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने हो पार कुमारी कुमार कुमारी हो पार कुमारी कुमार कुमारी हो पार कुमारी जय 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 हो पार कुमारी आदरणीय अंकित महाराज आदरणीय पठाडे महाराज पडिले मायावरती शुद्धी नाही जया पडिले मायावरती शुद्धी नाही जया पडले मायावरती शुद्धी नाही जया पडिले 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 मायावरती शुद्धी नाही जया म्हणोनी अवतार तया धरणे लागे म्हणोनी अवतार तया धरणे लागे धन्य
गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ मनोनी अवतार दया धरणे लागे मनोनी अवतार दया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु गुरु माझा निवृत्ती दयाळ पडिले मायावरती पडिले मायावरती पडिले मायावरती शुद्धी नाही जया पडिले मायावरती शुद्धी नाही दया म्हणोनी अवतार दया धरणे लागे अवतार 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 म्हणोनी अवतार दया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ मनोनी अवतार दया दया अवतार मनोनी अवतार दया धरणे लागे मनोनी अवतार दया धरणे लागे मनोनी अवतार दया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले पद सोज्वळ जेने दाखविले पद सोज्वळ जेने सोज्वळ 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 जेने पद जेने दाखविले दाखविले पद सोज्वळ जेने पद सोज्वळ दाखविले 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 पद सोज्वळ जेने दाखविले पद सोज्वळ जेने धन्य गुरु धन्य गुरु धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु धन्य गुरु धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ पद जेने दाखविले सोज्वळ
कविले सोचड़ पद दाखविले पद सोज्वळ जेणे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ टाळे वाजवा माऊली भजन करा. बोला पुंडलिकवर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पडिले मायावरती शुद्धी नाही जया. समोर आवाज द्यायला. पडिले मायावरती शुद्धी नाही जया मनोनी अवतार तया धरणे लागे. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजेने. केला उपकार तारिले हे दीन केला उपकार तारिले हे दीन ज्ञानात ज्ञानांजन घालोनी डोळा. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजेने. नेनती जानती पडली जी भुली किंवा नेनता जानता पडली जी भुली तया शुद्धी केले त्रिअक्षरी. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजेने. एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप उजळीला दीप ज्ञानदेवी. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजेने. विठ्ठल विठ्ठल पडिले मायावरती शुद्धी नाही जया
मनोनी अवतार तया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजीने धन्य धन्य त्र्यंबक राजा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा धन्य धन्य त्र्यंबक राजा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा तया नमस्कार धन्य धन्य त्र्यंबक राजा धन्य धन्य त्र्यंबक राजा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा धन्य धन्य त्र्यंबक राजा धन्य धन्य त्र्यंबक राजा तया नमस्कार माझा तया नमस्कार माझा तया नमस्कार पडिले मायावरती शुद्धी नाही जया मनोनी अवतार तया धरणे लागे धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ दाखविले स्वज्वळ पदजेने प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुण्य पावन आमच्या निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता देतात. का धन्यता देतात? मायारूपी भोवऱ्यामध्ये, मायारूपी समुद्रामध्ये, मायारूपी जाळामध्ये अडकलेली जी माणसं आहेत यांना सगळ्यांना आमच्या निवृत्तीनाथांनी कसं बाहेर काढलं हे सांगून त्या निवृत्तीनाथाला आजच्या अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज धन्यता देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने न्यायाचे आचार्य गौतम ऋषी आणि पंचपतिव्रतेतील अहिल्या माता यांच्या तपश्चर्येने श्रीमान निवृत्तीनाथ महाराजाच्या संजीवन समाधीने आणि तीनही देवत्या एकत्र जिथं राहतात अशा या ब्रह्मा विष्णू महेशाचं एकत्रीकरण ज्या लिंगात आहे अशा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान त्र्यंबक राजाच्या पुण्य पावन वास्तव्याने पावन झालेलं त्र्यंबक राजाच्याच नावाने अलंकृत झालेलं त्रिसंधेश्वर उपाख्य त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आणि या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेली आपली ही श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी आणि या पौषवारीच्या निमित्ताने श्री जगद्गुरू तुकाराम महाराज सेवाभावी ट्रस्ट भरवस फाटा आणि श्री जगद्गुरू तुकाराम महाराज सेवाभावी संस्था सासवड या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आणि अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ या सासवड पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ आणि त्र्यंबक पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ या तीनही पंचकृषी प्रदक्षिणा मंडळाच्या सहकार्यातून पार पडत असलेली ही श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी आणि या पौषवारीच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली ही एकादशीची कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित बृहन महाराष्ट्रातून नाशिक नगर पुणे आणि बृहन महाराष्ट्रातून उपलब्ध असलेल्या सर्व वारकरी परिवारानं सर्व परिवाराच्या सहकार्यातून सर्व परिवाराच्या पावन उपस्थितीतून पार पडत असलेला हा पौषवारीचा त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अमृतानुभव आणि चांगदेव 65चं पारायण आणि या निमित्ताने कीर्तन सेवा आणि त्यात हे एकादशीचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि मग त्या निमित्ताने उभा राहिलो आहे. असो
आज सगळे वारकरी उपस्थित आहेत परिसरातले. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत आपल्याला सेवा आवरायची. विठ्ठल आपण निवृत्तीनाथाच्या वारीला आलो आहोत. काय आहे, माऊलीची वारी समाधीला धरून आहे. माऊलीचा समाधी सोहळा त्रयोदशीला आहे म्हणून कार्तिक वारी, कार्तिक शुद्ध त्रयोदशीला असल्यामुळे कार्तिक वारी माऊलीची. सोपान देवाचा समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला असल्यामुळे मार्गशीर्ष वारी सोपान देवाची. तुकोबरायाचा बीजोत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेला असल्यामुळं बीजेची वारी देहूला भरते. नाथांचा समाधी सोहळा फाल्गुन वद्य षष्टीला असल्यामुळं पैठणवारी भरते. पण निवृत्तीनाथाची आणि निळोबरायाची आणि जनार्दन पंत देशपांडे यांची ह्या 3 वाऱ्या आहेत ना, समाधी सोहळ्याला धरून नाही. सगळ्या संतांच्या वाऱ्या ह्या त्यांच्या त्यांच्या समाधीला धरून आहेत. त्या दिवशी समाधी घेतली म्हणून वारी, त्या कार्यकालात समाधी घेतली म्हणून वारी. पण निवृत्तीनाथाची समाधी आहे ज्येष्ठात, जनार्दन पंताची समाधी आहे फाल्गुनात आणि निळोबरायाची समाधी आहे फाल्गुनात. निळोबरायाची समाधी आहे फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे तुकाराम बीज. तुकाराम बीजेच्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तुकोबरायाच्या नंतर काही वर्षांनी निळोबराय सुद्धा तुकाराम बीजेच्याच दिवशी गेलेत. म्हणून बीजेच्या कीर्तना दिवशी आम्ही माऊली 2दा फुलं टाकतो, एकदा तुकोबरायाच्या नावाने एकदा निळोबरायाच्या. आपली जी पंचकृषीची डायरी आहे ना, ती डायरी घेऊन जा, घेऊन नाही 5-5 न्या, म्हणजे लोकांना चांगलं द्यायला भेटल. तुमच्या हातातून एवढं चांगलं काम करा. तुम्ही सदैव चांगलेच कामं करीत आलेत, पण एवढं एक चांगलं काम करा. तर ते त्या डायरीमध्ये तुकोबराय आणि निळोबराय एकाच दिवशी लिहिलेलं आहे बघा आपल्या डायरीत. पण ते झालं काय, मग तुकोबरायाकडे जायचं का निळोबरायाचं जायचं हा वाद झाला. मग हैबत बाबांनी वद्य द्वितीया तुकोबराय, फाल्गुन वद्य द्वितीया तुकोबराय, फाल्गुन शुद्ध द्वितीया निळोबराय, 15 दिवस आधी निळोबरायांना घेतलं. आता परत प्रसंग असा झाला की फाल्गुन वद्य षष्टीला नाथ महाराजाचा समाधी सोहळा आहे आणि फाल्गुन वद्य षष्टीलाच नाथाची गुरु जनार्दन पंताचा समाधी. षष्टीला 6 गोष्टी घडल्या, त्यातल्या ह्या 2. जनार्दन पंत ही षष्टीलाच समाधी घेते झाले आणि नाथ महाराजही षष्टीलाच समाधी घेते झाले. मग आता नाथांकडे जायचं पैठणला का जनार्दन पंताकडे जायचं देवगिरीला, याच्यावर थोडासा वाद झाला. आणि मग जनार्दन पंताकडे कोणी जात नव्हतं. जनार्दन पंत आनंदे महाराज होते, एक साक्षात्कारी होते, त्यांच्या स्वप्नात जायचे किंवा तुम्ही मार्गशीर्ष वारीला माझ्याकडे येत जा. आणि मग मार्गशीर्ष वारी ही जनार्दन पंताची आनंदे महाराजांनी आणि त्या भागातल्या मंडळीने सुरू केली. आज ती चांगली भरते. म्हणजे एक ती वारी आहे तशी फाल्गुनात, पण भरली मार्गशीर्षात. निळोबरायची वारी आहे फाल्गुनात शुद्ध वद्य द्वितीयाला, पण भरली 15 दिवस अगोदर शुद्ध द्वितीयाला. तसंच निवृत्तीनाथाचं आहे. निवृत्तीनाथाची समाधी आहे ज्येष्ठ वद्य द्वादशीला. द्वादशी समाधी दिलेली निवृत्तीशी झाले उदासी अवघे जण. परंतु जाणं होत नव्हतं निवृत्तीनाथाला. आणि काय झालं, निवृत्तीनाथाची समाधीच माहीत नव्हती. चांगले बरेच वर्ष नाथांपर्यंत माहिती होती, कारण नाथांनी वर्णन केलंय ना. पण नाथांच्या नंतर काय झालं, इथं किल्ला होता ना, किल्ला असल्यामुळे इथं मोंगलांचं ठाणं होतं. मग इथं कोणी टाळ वाजायला आला का कापला, टाळ वाजायला आला का कापला, असा तडाखाच होता महाराज. आणि मग ते समाधी स्थान लुप्त झालं, समाधी सापडाना. आणि मग आमच्या देहूकराच्या फडावर केदार बाबा कराडकर होते. केदार बाबा कराडकर, मग हैबत बाबा, मग ह्या भागात पाटील व चोपळकर म्हणून एक चांगले साधू होते, पाटील व चोपळकर, मग भानुदास महाराज बेलापूरकर, ही सगळी मोठी मोठी मंडळी एकत्र आली. आणि मग मागे शोभे ब्रह्मगिरीन पुढे शोभे त्रिपुरारी हे प्रबंध डोळ्यापुढे ठेवून केदार बाबाच्या स्वप्नात निवृत्तीनाथ यायचे की पौष वारीला तुम्ही पंढरपूरून पायी माझ्याकडे या. आजही केदार बाबाच्या पादुका येतात बरं का. केदार बाबा कराडकर हे पंढरपूरून पायी यायचे. आणि मग केदार बाबा यायला लागल्यावर मग पाटील बाबा जोपळकर यायला लागले, मग सगळी मंडळी यायला लागली. पण खरा पुरुषार्थ ज्या अनेक मंडळीचा आहे त्याच्यात पाटील बाबांचा पुरुषार्थ आहे, हैबत बाबांचा पुरुषार्थ आहे. मुक्ताबाईची दिंडी 250 वर्षापासून येते महाराज. मुक्ताबाईंची बी दिंडी येते, हैबत बाबा येतात.
आमचे परकळे येतात 150 वर्षापासून महाराज. आमच्या परकळ्यात भोसरीकर माऊली यायचे, परकळ्यात रामभाऊ पाटील मोरंबीकर चालायचे, खूप मोठी माणसं, तुम्हाला ते नावही माहीत नसतील. रामभाऊ पाटील मोरंबीकर म्हणजे माऊलीच्या सोहळ्यात सगळा जागर चालवायचे महाराज. ते लातूर जिल्ह्यात त्यांचं गाव आहे मोरंबी म्हणून, लातूर जवळच. रामभाऊ पाटील मोरंबीकर, भोसरीकर माऊली, आमचे रामचंद्र दादा गुरव होते आमच्या परकाळ्याची. ही सगळी मंडळी आमच्या परकाळ्यातले वजनदार माणसं चालायची त्या काळात. मग ही सगळी मंडळी एकत्र येऊन पुढे चलून ही वारी वाढवली. नंतर मग नाशिक जिल्हा खडबडून जागा झाला, आणि मग काय नाशिक जिल्हा जागा झाल्यावर मग रथ तयार केले, रथावर भोंगेन माईक सगळे, मग गडी म्हणायला काय, आणि गड्यापेक्षा महिला बी खूप भजन म्हणतात, आणि मग काय चमचमीत परमार्थवर बघा असं ठासून भजन असते बघा, आणि मग काय रडू नको बाळान, ते लय जोरदार असते बघा. खूप ऐकत यावं असे भजन, खूप ऐकत यावं, खूप म्हणतात. बेस्टपैकी जरा वाङ्मयातलं म्हणत जा, एवढे आग्रह फक्त, सांप्रदायिक म्हणत जा. आणि मग असे खूप भजन करतात, आणि खूप दिंड्या यायला लागल्या मग आता पौषवारीला. पण निवृत्तीनाथ महाराज स्वप्नात जायचे केदार बाबाच्या, की तुम्ही पौषवारीला. मग म्हणून पौषवारीला दिंडी तिथून येते. त्याच्यात पहिले भागवत बाबा यायचे. भागवत बाबा चिकणीकर, म्हणजे ह्या भागातली जी संगमनेर भागातली माणसं आहेत यांना लक्षात येईल, यांना भागवत बाबा होते, ते आमच्या देवकारातलेच होते महाराज. भागवत बाबा चिकणीकर, त्यांचं गाव माझ्या गावाच्या शेजारी खाली सालेवाड गाव त्यांचं गाव. खूप मोठे साधू होऊन गेले ते भागवत बाबा चिकणीकर. ही सगळी मोठी मोठी मंडळी यायला लागली, आणि मग पौषवारीला मोठी गती भेटली. मग या वारीच्या निमित्ताने आपल्या भरवस फाटा मंडळ आणि सासवड मंडळ यांनी 2 मोठे उत्सव केले. आणि दोन्ही मोठे उत्सव केल्यावर मग त्यातली जी उरलेली देणगी होती, त्या देणगीचं काय करायचं, तर मग आदरणीय हरिभक्तीपरायणचे माणिक महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज आणि संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, त्यांच्या सांगण्याहून हे तुकाराम महाराजाचं मंदिर नाशिक जिल्ह्यात झालं पाहिजे, आणि ते त्र्यंबकला झालं पाहिजे, आणि हे त्यांची संकल्पना. आणि मग भरवस फाट्याच्या उरलेल्या देणगीतून आणि सासवडच्या उरलेल्या देणगीतून ही जागा झाली. इथं चेअरमन बसलेत आमचे कांगणे चेअरमन, ही मग शिवाजी काका कांगणे चेअरमन, आमचे भगवान भाऊ, ही सगळी मंडळी चाणाक्ष माणसं. मग त्यांनी योग्य जागा पाहिली. आता बऱ्याच जागा रस्त्यात मागं पुढं चालल्यात, पण अशी तुटक पाहिली. म्हणजे असं तिकीट घ्यायचं की बिगर प्रचाराचंच निवडून आलं पाहिजे महाराज, असं जागा चांगली पाहिली. आणि मग ही 10 गुंठे जागा झाली. दोन्ही ट्रस्टच्या नावावर आहे. ट्रस्टमध्ये मी बी नाही, आमचा पाहुणा बी नाही. आम्ही जेवढे उत्सव केले बाळासाहेब हसत येतं. आणि मग ही सगळी मंडळी खूप आनंदाने उत्सव. मग गेल्या वर्षी 3 दिवसाचा उत्सव केला. पहिलं कीर्तन ती होकर मालकाचंच झालं, आणि मग याही वर्षी 3 दिवसाचा उत्सव. आणि त्यानिमित्ताने मग आज मी कीर्तनही 3 केली. खूप दमलो होतो. काल ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केल्यामुळं माणसं असे ओढून धरलं जातात. ती प्रदक्षिणा माणसं जाताना तावातावानी जातात महाराज, पण येताना फार गळून येतात महाराज. ती प्रदक्षिणा माणसाला अशी आखडून धरीत, अशी आखडून धरीत, जसा पखवाज वड काढून लावा बघा, फार वड काढून पखवाज जसा लावल्यावर जसा पखवाज टाईट राहतो ना, ताटून जातंय माणूस. काही कीर्तन करायची काही मानसिकता नव्हती. मग इथं अंकित महाराज होते, गणेश महाराज होते, म्हणजे वाघ येतं कीर्तन करायला, जंक्शन माणसं येत. म्हणजे या दोघातून कोणीतरी करील, पण ते माझ्याच गळ्यात आलं. असो, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. या निमित्ताने गोड अभंग घेतलेला आहे. पडिले मायावरती शुद्धी नाही जया. विशेष धन्यवाद आमच्या संगमनेरची जी अगस्तीची दिंडी आली यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा, कारण हे आपलं कीर्तन आहे म्हणून त्यांनी कीर्तन लवकर करून घेतलं महाराज. त्यांनी आम्हाला सगळ्याला ऐकायला भेटल, त्यांनी लवकर केलं. एक मुंबईची दिंडी, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. त्यांनी बी ठरवलं की बा आपण बी थोडं लवकर करून घेऊ. नाहीतर इथं कीर्तन करणं म्हणजे जसं भगवान कृष्णाने अर्जुनाला युद्धात गीता सांगितली तसं अगदी युद्धात गीता सांगणं आहे मला. याचा भोंगा त्याचा भोंगा. असो, या निमित्ताने गोड अभंग घेतलाय. पडिले मायावरती शुद्धी नाही जया, म्हणून अवतार तया धरणे लागे. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, दाखविले स्वज्वळ पदजेने. अगदी थोडक्यात सेवा आपल्याला आवरायची. या अभंगात मायारूपी भोवऱ्यामध्ये, मायारूपी समुद्रामध्ये जे जे कोणी पडले त्या सगळ्यांना माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी कसं बाहेर काढलं हे सांगून त्या निवृत्तीनाथाला धन्यता आजच्या अभंगात नाथ महाराज देतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये तुम्ही नजर जर टाकली तर सध्या प्रत्येकाला मायारूपी पाशाने जखडलेला आहे.
प्रत्येकाला मायारूपी भोवऱ्याने वेढलेला आहे. प्रत्येकाला मायारूपी समुद्राने बुडवायचं काम चाललेलं आहे. प्रत्येकाला मायारूपी नदीने बुडवलंय. विठ्ठल विठ्ठल स्वतः संत वाङ्मय सांगतो. विठ्ठल 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 पडिले आवर्ती मायेची या, पडिले आवर्ती मायेची या, पडिले आवरती मायेचिया, पडिले आवरती मायेचिया. काम क्रोध शुनी श्वापदे बहुती, काम क्रोध शुनी श्वापदे बहुती, काम क्रोध शुनी श्वापदे बहुती, काम क्रोध शुनी श्वापदे बहुती. पडिले आवर्ती मायेची या, पडिले आवर्ती मायेची या, पडिले आवरती मायेचिया, पडिले आवरती मायेचिया. काम क्रोध शुनी श्वापदे बहुती या विकारांच्या विकाररूपी कुत्र्यांनी धावा माग पाठीमाग लागेल. मग पाठीमाग माणसं, पाठीमाग काम क्रोध रूपी कुत्रे लागले तर मग माणसं खूप पळापळ होती. खरं सांगू, माग वाघ लागावं पण कुत्र नाही लागावं. माग ते वाघ लागलं तर माणसाला फाडून तरी टाकते. कुत्र नुसतं ताणीतय महाराज. भा 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 पाय वर घ्या तर बॅलन्स सुटत आहे, पाय खाली ठेवा तर कुत्र तरी ते काय कोणाचं धरलं तर चावतंय, पळलं तर सोडलं तर पळतंय. असं मग काम क्रोध शुनी श्वापदे बहुती हे माग लागले आणि खूप पळायला लागली माणसं याच्या बेनं. आणि पडिले आवर्ती मायेची. आवर्त म्हणजे भोवरा या, किंवा आवर्त शब्दाचा अर्थ समुद्रही होतो तसा. भोवऱ्यात पडले, समुद्रात पडले. भोवरा समुद्रातच असतो ना. समुद्रात नदीत जो भोवरा असतो त्या मायारूपी भोवऱ्यात, मायारूपी समुद्रात नदीत माणसं पडलेली आहेत. कोण कोण पडले? अहो जीव पडले यात नवल नाही, देव पडले. देव पडले यात नवल नाही, भले भले परमार्थिक पडलेत. विठ्ठल 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 विठ्ठल. तो देव कोटीतील असो वा परमार्थिक कोटीतील असो वा जीव कोटीतील असो, भल्या भल्याला मायेने सोडलं नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरोवराची, भस्मदंड छाया तरोवराची, भस्मदंड छाया तरोवराची, भस्मदंड छाया तरोवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया. भले भले परमार्थिक किती दंड थोपटून परमार्थ करू द्या, मायेने त्यांना बरोबर गाठलं. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. कोणाकोणाला? भस्म दंड छाया तरोवराची. भस्म म्हणजे अंगाला राख फासून राहणारे. दंड, दंड म्हणजे दंडी संन्यासी. काहीने दंड संन्यासी धारण केलाय, पण त्यांची सुद्धा मायेने त्यांना सोडलं नाही. वास्तविक पाहता दंडी संन्यासी आहे ना, त्याला पैशाला हात लावायचा अधिकारच नाही. त्याने पैशाला हात लावला तर पैशाचा त्याग करून 3 दिवस उपवास करायचा असं सांगितलंय. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिन उपवास सांगितले.
सुटलीच नाही माया. तुम्ही जर कधी काळाराम मंदिरात गेले तर एक काळाराम मंदिरात शिरताना उजव्या हाताला एक समाधी आहे बघा. ती समाधी का घेतलेली माहिती का तुम्हाला? इथं कुंभमेळ्याला खूप मोठा वाद झाला की पहिला स्नानाचा मान कोणाला, पहिलं स्नान कोणी करायचं. वैष्णव आचार्य म्हणायचे वैष्णवांनी आणि शैव म्हणायचे शैवांनी. संन्यासी आणि वैष्णव यांच्यात भांडण झालं. भांडण हाणामारीवर आलं. हाणामारीवर नाही आलं, पर हिंसा झाली. 10,000 साधू कापले गेले. किती? नाशिक झालंय बेकार इतिहास आहे तसा महाराज. 10,000 साधू मृत्युमुखी पडले. आणि मग या तडाक्यात आणि मग एक साधू होते वैष्णव समाजाचे. मग त्यांनी ही हिंसा थांबावी म्हणून त्यांनी समाधी घेतली. तर ती समाधी तुम्ही मंदिरात गेले ना तर उजव्या हाताला बघा तिथं समाधी काळाराम मंदिरात. आणि मग पेशवे आले आणि पेशव्यांनी न्याय दिला की शैवांनी आंघोळी करायच्या त्र्यंबकला आणि वैष्णवांनी आंघोळी करायच्या पंचवटीत. असं आहे इथं हे न्यायनिवाडा झालेला आहे. आणि तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आता यंदा पुढल्या वर्षी कुंभमेळा आहे तुम्ही पाहिल्या. हा न्यायनिवाडा. दंड ज्यांनी अंगाला भस्म लावलंय, दंड घेतलाय, जगाचं भांडण सोडायसाठी परमार्थात आले आणि तेच भांडत बसले महाराज. भस्म, दंड, छाया तरोवराची सिद्ध बेटात एक म्हातारं राहत होत. फक्त एक गोंगता होता त्याच्याजवळ, एक बगलात पिशवी होती निवृत्ती महाराज. आणि पाऊस आला का गोंगता पांघरायचं, पाऊस गेला का बाळू काका गोंगता आत राहायचं आणि झोपायचं. लोक माझे काय फकीर आहे हो, पावसातून हिवाळ्यातून थंडीतून तसंच राहतंय म्हणले. रोज इंद्राणीचं स्नान माऊलीत दर्शनात तिथे येऊन बसायचं, कोणासंगत बोलत नसायचं, फक्त बगलात एक पिशवी होती. लोक त्याला सकाळी जेवायला आणून द्यायचे, कोणी संध्याकाळी. माऊली कोणाला, माऊलीच दरबार आहे माऊली, माऊली कोणाला उपाशी राहून देत नाही. 3 वर्ष राहिलं. लोक म्हणजे काय फकीर आहे माणूस. साज कोणाच्या धर्मशाळेत नव्हतं, सावली झाडाखाली राहायचं. छाया तरोवराची. पण माहिती घ्या त्या पिशवीत 3 लाख रुपये होते. किती होते? 3 लाख रुपये होते त्या पिशवीत. त्या म्हाताऱ्यात माझ्या ओळखीचं आहे ते म्हातारा, अजून जिवंत आहे ते. 3 लाख रुपये त्या पिशवीत घेऊन ते म्हातारा 3 वर्ष सिद्ध बेटात झोपत होतं महाराज. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरोवराची. असं संपला माझा विषय. परमार्थिकाला सोडलं नाही. हे देवादिक जे आहेत या देवादिकांनाही मायेने सोडलं नाही. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार न लंघवे साहे आदी पुरुषाची माया. ब्रह्मया ही नयेची आया, मनोनी भुलविला राया. संजयो म्हणे ज्ञानोबराय वर्णन करतात. ब्रह्मादिक देवांनाही या मायेने सोडलं नाही म्हणून इंद्रा पडली भगे. हे कशाचं प्रकरण आहे? मायेचं. हे मायेचा पगडा असल्याचं लक्षण आहे. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळं? मायेमुळं. ब्रह्मा डोळ साथे वेदार्थना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आयशे सांगितले. हे ही प्रकरण कानावर काय येतात? मायेचा पगडा. विठ्ठल विठ्ठल. मायेचा पगडा परमार्थिकावर, मायेचा पगडा देवावर. आता जिथं मायेने परमार्थिकाला सोडलं नाही, देवाला सोडलं नाही, तिथं तुम्हाला बिड्या फुक्यांना सोडीन होय. मनोनी पंडुसुता सकामा न जिनवे जीवनिता, तैशी मायामय हे सरिता न तरवे जीवा. माया जीवालाही सोडित नाही, देवालाही सोडित नाही, परमार्थिकालाही सोडित नाही. विठ्ठल विठ्ठल. असा मायेचा फटका सगळ्याला बसला. मग कोणी म्हणाल बसला तर बसला, त्यांनी काय होत आहे? गावगाव आहे ना, खरेच गावं चांगली राहतात, पण गावात एकलंय बावळाट असतंय. कोण? त्याने काय होतंय म्हणणार. आज कीर्तनकार येणार नाही, त्याने काय होतंय? करू गावातला जोबा. आज पखवाजे येणार नाही, त्याला काय होतंय? करू गाणप्या उभा. आज गायक येणार नाही, त्याला काय होतंय? करू गावातला हरिभा उभा. त्याला माहिती तुझ्या मुलीचं लग्न आहे ना, हा जावईच येणार नाही मनभर, त्याने काय होतंय? दुसऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवा वाटत, जरा आपल्या बी घरावर ठेवलं पाहिजे. हा, हलवाईवाल्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं, आपल्या ठोकी
अशी काही कोणी म्हणाल मायेचा फटका जीवाला, मायेचा फटका देवाला, मायेचा फटका परमार्थिकाला, मायेने जखडलं, मायेने जखडलं, जखडलं जखडलं तर जखडलं, त्याने काय होतंय? तर मायेचे फटके शास्त्रात खूप सांगितले. काय करते माया? माया जीवाला मारते. 2, माया जीवाला छळते. 3, माया जीवाच्या जीवनातील सत्याचा लोप करते. 4, माया पुरुषाचं तेज घालवते. असं खूप खूप दुष्परिणाम आहे. नाम म्हणे जन माये ते गुंतले, सखे खाती झोले संसाराची, सखे खाती झोले संसाराची, सखी खाती झोले संसाराचे, सखी खाते झोले संसाराचे. हे प्रमाण मला लागत आहे, पण मी पुढे घेतो. मला लागत आहे, मी असं शिस्तीत एक स्टेशन झाल्यावर दुसरं घेतो, दुसरं झाल्यावर तिसरं घेतो. एक जणांना लई घाई होती, तो गेला कारागिरा पुढं. कारागीर जरा एक्सप्रेस दाढी करा, मला जरा घाई आहे. मग त्यांनी केली एक्सप्रेस दाढी. मग त्याने दाढी झाल्यावर पाहिलं आरशात, अरे इथं टकाल राहिलं, इथं टकाल राहिलं, इथं टकाल राहिलं, इथं राहिले. ते म्हणले एक्सप्रेस गाडी मधले ठेसणं घेत नाही म्हणून ते राहिले. एक आपण जरा क्रमाक्रमाने घेऊ. ऐका ऐका, काय त्याला काय होते? मायेने जखडलं तर जखडलं तर धर्मशास्त्रात मायेचे काही फटके सांगितले. सगळ्यात पहिला फटका, माया जीवाला मारते. मारिती माया घेती जीव, नाही केव अन्याया, नाही केव अन्याया, नाही केव अन्याया. मारिती माया घेती जीव, नाही केव अन्याया, नाही केव अन्याया, नाही केव अन्याया. मारिती माया घेती जीव, मारिती माया घेती जीव, मारिती माया घेती जीव, मारिती माया घेती जीव, नाही केव अन्याया, नाही केव अन्याया. माया नाही केव अन्याया, नाही जीव अन्याया, नाही जीव अन्याया. हिचा मूळ पंचमची, फक्त ती षडजात नाही याची. काही चाली आपल्यात खर्जात म्हणतात आपण, काही चाली मध्यमध्ये म्हणतात, काही पंचमध्ये. ही पंचमची, पण पंचमधून षडजात नाही. थोडं जरा थोडं त्याला ते बसलं तरच नेता येत बरं का. मोगम म्हणलं ना मग ते फार इकडं तिकडं जात. तसं यांना त्यातलं काय मागं कळत आहे म्हणा. मारिती माया घेते जीव, नाही किंवा अन्याया. जीव माया जीवाला मारते. कामे पिडिलो माया बहुमारी, नाही दया. हे जे आपल्याला फटके बसू राहिले सुखदुःखाचे, कशामुळं? मायेमुळं. एका जणाची बायको त्याला सकाळी मारायची, दुपारी ठोकायची, संध्याकाळी दोपटायची. संपतराव काही चुकत असलं समजून सांगा मला. सकाळी मारायची, दुपारी ठोकायची, संध्याकाळी दोपटायची. जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तशी ती बायको त्याला त्रिकाल हाणायची. महाराज मारणे ठोकणे धोपटणे, मारणे ठोकणे धोपटणे. झालाच बदल तर धोपटणे ठोकणे मारणे असं सारखी मारायची. गडी असा होता पण फार वाळून गेला. कसा होता शितू, कसा. दररोज त्यांच्या घरातून शिवीगाळ, भांडण, तंटा रोजच. पण शेजारी एक घर होतं, त्या घरातून मात्र रोज हसणं, खिदळणं, आनंदाने नुसत्या टाळ्या वाजायच्या आणि हसायचे. खूप खूप हसणं खिदळण्याचा आवाज यायचा. हे जोडपं एक दिवस म्हणलं, काय आपल्या घरात रोज शिव्यान भानगडी भांडण तंडण. मग फक्त शेजारी कसे राहते, चला बरं त्यांच्याकडे गेले. रामराम रामराम. खाऊ शेजारी लई दिवसाने आले. काय म्हणले, आमच्या घरात रोज शिव्यान
भांड्यानं तंटान काय सांगायचंय. आमच्या तिथून रोज शिव्या ऐकायला येत, पण तुमच्या घरातून कायम हसण्या खेळण्याचा आवाज येतोय हो. कायम आनंद भरीत वातावरण आहे. घरमालक म्हणला काय सांगावा, अरे कुठं जा पळसाला पानं तीनच म्हणे कुठं जा. अरे म्हणले पण तुमचं तर लय हसून खेळून येतो मला, तुम्हाला काहीच माहित नाही. बायको कधी कधी फुकणी फेकून हाणते, लाटणं हाणते, उलथणं हाणते, काही हाणते. म्हणले लागलं तर ती हसतीन, होकलं तर मी हसतो. मारतो मला बी आणि आम्हाला बी. फक्त फरक असा आहे, आमचं धुपत आहे आणि तुमचं बडकत आहे. आणि ज्यांचं धुपत आहे ते कालांतराने दुमसून बडकत आहे महाराज. मायेचे फटके सगळ्याला आहेत महाराज. मग ते तुम्ही वाईट घरानं म्हणा नाही तर चांगलं घरानं म्हणा, सगळ्याला फटके आहेत त्यांचे महाराज. माया जीवाला मारते वा, माया जीवाला छळते. तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी. तुका म्हणेलासी माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, कैसी कैसी माया नाचविते कैसी. तुका म्हणेलासी माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी. माया मारते. एक वेळेस मारल्याला परवडलं हो, पण छळलं नाही पाहिजे महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना छळून मारलं महाराज. देवगिरीचा जावई होता हरपळ देव. इतिहासात 2-3 माणसाचा लई लिहिलेले तिघ येत नाही तर सगळ्याला छळूनच मारलंय महाराज. ते बेकार माणसंच बेकार होती ती महाराज. देवगिरीचा जावई हरपळ देव केळ सोलावं तसा सोलून येशीला टांगलं होते महाराज. जरा इतिहास वाचित जा, वाचित. हिंदू माणसाने इतिहास वाचलाच पाहिजे महाराज. वाचलाच पाहिजे इतिहास, तर तुम्ही हिंदू. तुम्ही 75 वर्षात विसरले हे विशेष आहे हो. 75 वर्षात विसरत चालले तुम्ही. विसरणं हा भारताचा काय स्थायी भाव आहे का काय का काय कळत. लय विसरताय तुम्ही महाराज. तुमच्यावर लय अन्याय झालेला आहे, पण तुम्ही जागीच नाही, तर त्याला आम्ही काय बोलू शकत नाही. संभाजीराजाचा खूप छळ झाला, हरपळ देवांचा खूप छळ झाला. माया तशी जी माया जीवाला छळते. मांजर आहे ना, उंदीर लगेच खाणार नाही महाराज. आय 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 आय, त्याला असं छळीती, असं ज्याच्या मागे इडीच लागली म्हणून समजून घ्या तुम्ही महाराज. तो का म्हणे लासी, लासी म्हणजे मांजर. तशी माया नाचविते कैशी, जीवाला माया छळते. अशी छळीती खेळीती लय. असं रेल्वे अपघात झाला, कोणाचा पाय मोडला, कोणाचा हात मोडला. एका बाईचं उजव्या हाताचं हे बोट मोडलं राजवांना. ती बाई शिकलेली होती महाराज. ती टाकली कोर्टात केस, रेल्वे प्रशासनाच्या विरोधात केस आली बोर्डावर. न्यायाधीश साहेब असे जरा अनुभवी विचाराचे होते. न्यायाधीश साहेब म्हणले बाई आता हो नाही ती घटना घडली, आता काय तुमच्या उजव्या हाताचं हे बोट तुटलं, आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला तयार. काय नुकसान भरपाई पाहिजे तुम्हाला सांगा. म्हणले मला 1 लाख रुपये भरपाई पाहिजे. न्यायाधीश आता त्या काळात 1 लाख रुपये म्हणजे खूप किंमत झाली. न्यायाधीश साहेब म्हणले बाई ह्या बोटाची 1 लाख किंमत कसं काय करता तुम्ही, थोडी कमी सांगा ना. 1 लाख, 1 लाखच भुर्दंड भरायचा का शासनाने. नाही म्हणे 1 लाख. म्हणले कसं काय, माझ्या मालकाला 1 लाख रुपये पगार आहे, म्हणून माझ्या ह्या बोटाची किंमत 1 लाख आहे. न्यायाधीश म्हणले पगाराचा आणि याचा काय संबंध आहे बोटाचा. त्याने तुम्हाला काय कळतं का न्यायाधीश साहेब. त्याने कळतं का, उगा न्यायाधीश झालो का म्हणले. अहो 1 लाख पगार असलेला मालक मी त्याच बोटावर खेळीत होते म्हणले, म्हणून त्याची 1 लाख किंमत आहे. न्यायाधीश साहेबाच्या खाली उतरले, तिच्या गळा पडून ढासा रडले. राजीनामा दिला, तिला 1 लाख रुपये दिले आणि तिच्याबरोबर कापूस याचायला निघून गेले. तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी.
माया जीवाला मारते, माया जीवाला छळते. आपल्याला मार बसला तरी चलल, आपला छळ झाला तरी चलल, पण तिसरी गोष्ट आपल्या जीवनात होऊ नये. काय? सत्याचा लोभ होऊ नये. माऊली, माणसाने सत्याच्या पक्षात राहावं का सत्तेच्या पक्षात राहावं? बोला. सत्याच्या राहावं. कारण सत्तेला 5 वर्षानंतर उतरती काळ आहे. म्हणून सत्तेच्या पक्षात राहण्यापेक्षा माणसाने सत्याच्या पक्षात राहायचं. पण ज्यांच्यावर मायाचा पगडा आहे त्यांना सत्य माहीत असून सुद्धा ते सत्य स्वीकारत नाही. विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. व्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. विश्वव्यापी माया तिने दाखवलेली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, चाली थोरी. बाळूनाना तू का म्हणे आम्ही तेथील पारखी, आम्हाला दोघा चौघालाच कळालं ते काय प्रकरण आहे. ऐका, मायेचा पगडा ज्यांच्यावर आहे महाराज ते सत्य. गावकार भरी बारीक आहे का? सगळ्या गावकार भऱ्यांना माहिती आपल्या दारात आलेलं भांडण खरी बाजू कोणाची आणि खोटी कोणाची. पण गावकार भरी बी असे असतात ना, कडक कपडे 17 लपडे. त्यांना खरं माहिती असून ते खऱ्याची बाजू धरणारच नाही महाराज, अजिबात धरणार नाही. का? मायेचा पगडा आहे महाराज. खऱ्याची बाजू धरणारी माणसं पाहिजे. आमच्या नगर तालुक्यात महात पाटला चिचोंडी बनवणे, त्या गावात एका बाईला 2 बाळ झाली. एका बाईला 2 बाया एका मालकाला होत्या, एकीला झालं बाळ, मालक वारलं. आता जुन्या काळात कसं होतं, पोरगा झाला का त्याच्या नावचं व्हायचं सगळं. मग आता दोघीत भांडण लागलं की इस्टेट कोणाची. मग दोघेही म्हणल्या पोरगा आमचं, इस्टेट आमची. ती न्यायनिवाडा गेला न्यायालयात. न्यायालयाला काही न्यायच देता येणार. थोरली म्हणायची पोरगा माझं आहे, धाकली म्हणायची माझं आहे. कोणी सांगितलं तर कोणीच बाया ऐका ना, तर माझंच पोरगा आहे म्हणायचं. मात पाटील चिचोंडीचे होते महाराज. त्यांच्याच नावाने माधा पाटलाचे नगर तालुक्यातील माणसं पाहिजे, त्यांना विचारा तुम्ही. ते गेले कुऱ्हाडच घेऊन गेले न्याय निवाडा करायला. त्याले न्यायाधीश साहेब मी निवाडा करू का? त्याले तुम्हाला काय कळायचं, त्याले पाटील आहेत आम्ही, त्याचा न्याय निवाडा एक गाव 2 तुकडेच करणार आम्ही. म्हणजे मग कुऱ्हाड का आणली? म्हणजे न्याय निवाडा करायसाठी आणली. म्हणजे कसं काय? ह्या पोरासाठी भांडण आहे. थोरली म्हणती माझं आहे, धाकली म्हणती माझं, पोर आहे ना हे पोरात ठेवायचं नाही म्हणजे, पोरात मारून टाकायचं आणि काय काय पुढचा निर्णय घेऊ. कुऱ्हाड घेऊन पाटील धावलं. जिचं पोर नव्हतं ती म्हणली हा मारा, पण जिचं होतं ती म्हणली न्यायाधीश साहेब पोर तिला द्या पण मारू नका म्हणले. माधा पाटील म्हणले झाला का न्याय निवाडा? जी सख्खी आई ती मारा कशी म्हणन, ही भामटी म्हणले दुसरी. सख्खी आई मारा म्हणणारच नाही म्हणले. ही जी मारा म्हणती तिचं नाही, जी म्हणती तिला द्या पण मारू नका ती खरी आई. याला म्हणायचं गाव कारभारी. वर बघा, नुसताच कारभार हातात घेऊन बसले, काही कामाचे नाही काही दामाचे नाही. असा सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता महाराज. माणसाने असं खरं ते खरं, खोटं ते खोटं, पण मायेचा पगडा असलेली माणसं खरं स्वीकारणारच नाहीत महाराज. ते खोट्यालाच उचलून धरणार. विठ्ठल विठ्ठल असे मायेचे फटके, लय फटके 7-8 फटके महाराज. मग आता झालं ठीक आहे, पण मग आता ही माया तरायची कशी? याच्यातून आम्हाला बाहेर काढणार कोण? मग काही म्हणले आम्ही आमच्या बुद्धीने बाहेर पडू. ज्ञानोबरायने 9 उपाय पूर्व पक्षात घातले. तुम्ही 7वा अध्याय उघडा. एक स्वयंबुद्धीच्या बाही अरे घाले तयाची शेची नाही. काही म्हणले आम्ही बुद्धीने डोक्याने बाहेर पडू. महाराज तुम्ही किती डोकळू असले, तुम्ही किती डोकं दिलं तर चुंबळ घ्या आणि मग डोकं द्या.
बिगर चुंबळीचं डोकं दिलेलं चलत नाही. लय डोकेवान आणि लय बुद्धिवान आहेत ना ह्या मायेने रसातळाला नेलेत. लय बुद्धिमान, फार रसातळाला नेलेत. मला सांगा, आमच्या लहानपणी एक पिंजरा चित्रपट होता, त्यात ते मास्तर किती बुद्धिमान होता महाराज, किती चांगला होता. ज्याने तमाशाला विरोध केला तोच तुंतून घेऊन उभा राहिला. बुद्धिमानाची जिरी तिची. तुम्ही लय बुद्धिमान येत ना, माया त्याची जी राहणार. बुद्धीने याच्यातून बाहेर पडता येत नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाई रेगाले तयाची शेची नाही. मग कोणी म्हणून आम्ही अहम ब्रह्मास्मी या जाणीवेच्या आधाराने बाहेर पडू. एक जाणीवेच्या डोहे गर्वेचे गिळले. ज्ञानोबराय म्हणतात, जाणीव कर येथ जाणीव करे तोची नेने, आथिले पण मिरवे तेची वने, आम्ही झालो आईशे म्हणे तो काहीची नाही. एक नेनता नाडली एका जाणीवेची भुली, एका जाणीवेची भुली, एका जाणीवेची भुली. एक नेनता नाडली एका जाणीवेची भुली, एका जाणीवेची भुली, एका जाणीवेची. जाणीव म्हणजे अतिज्ञान. आणि काही माणसं अतिज्ञानामुळं मायेने त्यांना बाहेर पडू दिलं नाही. ज्ञान मापात असावं, अति नसावं. एक बाई बाजारात गेली, भरल्या बाजारी जाईन मी, निघाली बाजाराला. गेली बाजाराला, मग गेल्यावर बघ तिला टोमॅटोची भाजी आवडायची. आता बाई शिकलेली होती खूप, अतिज्ञान. म्हणजे आमच्या कराळे पाटलासारखा शेतकरी टोमॅटो विकायला आला होता. म्हणले, शेतकरी बाबा पिकलेले टोमॅटो द्या. शेतकऱ्याची बाई पिकलेले टोमॅटो घेईन का कधीतरी? टोमॅटो हे नाशिवंत पदार्थ आहे ना, ते 2 दिवसात ते कुजत चलत. द्या म्हणले, किलोभर घेतले, टाका. पिशवीत दिले खाली. पुढं गेली, 2 दिवसांनी एकादश होती. म्हणजे पिकलेले डझनभर केळं द्या. घेतले, ठेवा या टोमॅटोवर. खाली पिकलेले टोमॅटो, त्याच्यावर 2 डझन केळं. पुढं गेली, पुढं भोला मोठा तो डांगर बोबळा एक आला होता मला. म्हणजे केवढ्याला दिलाय? म्हणजे 200 रुपयाला. द्या याच्यावर. दुकानदार म्हणा, ठेवायचा कुठं? म्हणजे ठेवा याच्यावर. म्हणजे खाली काय? टोमॅटो, वर केळी, याच्यावर डांगर भोपळा. दुकानदार म्हणला, बाई तुम्ही BA झालेल्या दिसताय. आणि ती खरंच BA बाई होती. तिने खरंच मी BA, पण तुम्हाला कसं कळालं? त्याने खाली टोमॅटो टाकले, वर पिकलेले केळं ठेवले, त्याच्यावर डांगर भोपळा, म्हणून तुम्ही BA आहेत लक्षात आलं. त्याने पण BAचा याचा काय समज? त्यांना B म्हणजे बावळाट, हे म्हणजे याडपाट. काय लगेच लक्षात आलं. म्हणले, याला माझं अतिज्ञान. सांगायचं, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळले. अतिज्ञानाला तर ही शेंडी सगळं बुडी. ती गणपत जवळेकर माझे फुगून सुद्धा वर येत नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेचे. जाणीवेच्या आधाराने जाता येत नाही, बुद्धीच्या आधाराने याच्यातून बाहेर पडता येत नाही. कोणी म्हणाला, आम्ही यज्ञाधिक कर्म करू, एकी यजन क्रियेची पेटी बांधून आपल्या पोटी, ते शिरोनी ठेले कपाटी स्वर्ग सुखाच्या. यज्ञाधिक कर्म करणारे त्यांनाही येणे सोडलं नाही. एका ठिकाणी असा मोठा यज्ञ केला होता आणि आमच्या हाताने कलश स्थापना होती. आम्ही तिथं गेलो. काय ते कर्मठ होता गडी महाराज. महाराज पलीकडे वा, शिव नका, शिवशीन शिवशीन शिवशीन. आता मी असा गरम डोक्याचा बुवा, अरे म्हणलं फाटलंच नाही तर शिवशीन काय आला? आधी फाटवून मग शिवून घ्यावा म्हणलं तू हा यज्ञ तिकडेच, तू कळस तिकडे राहिलो कीर्तनाला उभा. मग काय विचारायचं आहे? कीर्तन मग आपलं कीर्तन येते, सुटीच नाही. मग माझाच झापकावला धरून पुरून म्हणलं, महाराज नंबर द्या. म्हणलं, कार्ड सकट घे म्हणलं, नव्हता नंबर घेऊ नको. एकी यजन क्रियेचे असे अनेक उपाय केले. मायेतून तरण कठीणे, मग कोण तारील? जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे. ज्ञानोबराय म्हणतात, एकच माणसं याच्यातून तरुण जातील, जया सद्गुरु तारू पुढे. कोणते सद्गुरु? श्रीमन निवृत्तीनाथ महाराज. हेच तुम्हाला या मायारूपी भोवऱ्यातून बाहेर काढतील. अभंगाच्या पहिल्या चरणात. पडिले मायावरती शुद्धी नाही जया, पडिले मायावरती शुद्धी नाही जया, पडिले मायावरती शुद्धी नाही
मायावर्तात भोवऱ्यात सापडलेले जेवढी मंडळी आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी निवृत्तीनाथ महाराज पुढाले. पुढिले पडिले मायावरती शुद्धी नाही जाया, भान सुद्धा नाही कायला महाराज, अजिबात भान नाही. आता जे नगरचे लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल, एका जणाला जायचं होतं टाकळीला, नेवाशाच्या बस स्टँडवरून बसला, संपतराव तुमच्या लक्षात येईल, नेवाशाच्या बस स्टँडवरून बसला तो आणि एस टी झाली सोडू, त्याला जायचं होतं टाकळी बांधला. आता तिकडे 2-4 टाकळ्या आहेत, देव टाकळी, शहर टाकळी, हे टाकळी भान. एस टी धरली, नेवाशाहून एस टी निघाली आणि कंडक्टरला तिकीट 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 तो ना 1 फूट टाकळी. त्याला जायचं होतं शहर टाकळीला आणि एस टी धरली श्रीरामपूरची. आता हे बघा, हे नेवासा आहे, श्रीरामपूर इकडे आहे आणि शहर टाकळी इकडे आहे. गाडी धरली श्रीरामपूरची, गाडी इकडे निघाली, त्याला जायचं होतं शहर टाकळीला, म्हणजे गाडी त्यांनी शेवगाव डेपोची धरायला पाहिजे होती. शेवगावकडे जाणाऱ्या शहर टाकळी, देव टाकळी इकडे गाडी. आता नेवाशिवून गाडी त्यांनी धरली श्रीरामपूर, गाडी 1 फूट टाकळी. कंडक्टर रोड टाकळी म्हणजे टाकळी बांध, कारण ह्या रोडवर 1 टाकळी, त्याने ना टाकळी बांधचं तिकीट आलं, टाकळी बांध, उतरा टाकळीकर उतरा. त्याला अहो मला ह्या टाकळीला नव्हतं जायचं, म्हणजे मग शहर टाकळीला जायचं होतं. कंडक्टर म्हणा मग टाकळी भाने उतर, तू भान कसं हरपलं होतं म्हणले, तुला कळू नाही का रस्ता कोणता चाललाय, गाव कोणती चालली. शुद्धी नाही जया पडिले मायावरती, शुद्धी नाही जया, काही भानावरच नाहीत महाराज. भान हरपले रस पिता, काय पार भान हरपले काहीच महाराज. शुद्धी नाही जया म्हणून अवतार तया धरणे लागेल. मग निवृत्तीनाथ महाराज अवतार आले. देव म्हणती शिवाचा, बोला माणिकराव, तो गा अवतार साचा, स्तुते करशील वाचा, हे चिन्ह देव म्हणते निवृत्ती, तो प्रत्यक्ष शिवमूर्ती, तारावया सकळ क्षेते, अवतार धरियला म्हणून अवतार तया धरणे लागे. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी अवतार धरला आणि या समाजाला मायारूपी भोवऱ्यातून बाहेर काढलं. त्या दयाळ निवृत्तीनाथ महाराजाला धन्यता देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ. दाखविले सोजळ पद, दाखविले सोज्वळ पद जे, दाखविले सोजळ पद, दाखविले सोज्वळ पद. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, धन्य गुरु माझा निवृत्ती धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, दयाळ दयाळ. निवृत्तीनाथ महाराजाला गुरु म्हणले. नुसते गुरु नाही, गुरु शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे गु, एक आहे रू. पहिल्या शब्दाचा अर्थ होतो अंधार, 2ऱ्या शब्दाचा अर्थ होतो निरोधक. गु शब्दस्तंधकार, रू शब्दस्तनिरोधक, अंधकार निरोधित्वात गुरुरित्य विधीयते. धन्य गुरु माझा. हे नुसते गुरु नाहीत, विश्वगुरु आहेत. विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आदिनाथापासून, मी हाच अभंग घेणार होतो, परंपरा आली जाण. आणि म्हणून धन्य गुरु माझा. निवृत्तीनाथाला धन्यता देतात. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया, धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ. निवृत्तीनाथाला दयाळ म्हटलंय. निवृत्तीनाथाचं वर्णन आलं का काही शब्द येतात, दयाळ, उदार, दातार, हे शब्द कायम येणार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, उदार, दातार, दयाळ. तसं इथं धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ. बर काय केलं, दाखविले स्वज्वळ पद जेने. स्वज्वळ पद म्हणजे काय, ततपदम तत्परिमार्गितव्यम,
जे ऐशे जे अगाध पद, ज्ञानोबराय ज्याला पद म्हणतात, म्हणजे परब्रह्म पद्यते गम्यते नाम अनुभूयते इति पद इति पदम, असं जे ब्रह्मपद, ते ब्रह्मपद त्यांनी दाखविले स्वज्वळ पदजेने. मग काय केलं? केला उपकार, तारिले हे दीन दुबळे तारले महाराज. ज्ञानांजन घालोनी डोळा, दीन दुबळे तारले. अगदी दीन म्हणजे पार इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण, फार कसली तारली त्यांनी महाराज. प्रसंग असा झाला की तिकडं उज्जैनला एक वरांगणा राहत होती आणि परमान्वय भोज नावाचा राजा राज्य करत होता. दुसरा 2 भोज झाले तिथं. परमार वंश खूप मोठा होऊन गेला. इतिहास ऐका बरं का यांचा. उज्जैनचे परमार राजे खूप मोठी माणसं होऊन गेली. तर परमान्वय भोज नावाचा राजा राज्य करत होता. खूप राजा न्यायी होता, खूप न्यायी. राजा एक दिवस शिकारीला चालला. त्याच्या दरबारात एक न्यायाधीश, एक वीरमंगल नावाचा ज्योतिष सांगणारा होता. वीरमंगलचा बापही त्याच्या दरबारात ज्योतिष सांगायचा. वीरमंगलचा बाप काशीला शिकला होता. मग वीरमंगललाही त्याने काशीला शिकवलं आणि ज्योतिष सांगण्याची नोकरी बापाच्या जागेवर पोराला घेतलं. म्हणून भोज नावाच्या राजाच्या दरबारात तो वीरमंगल भविष्य सांगायचं, ज्योतिष सांगायचं. जरा चाललं ते. एक दिवस राजा शिकारीला चालला. तिथं क्षिप्रा नदी उज्जैनला, आणि मग त्या क्षिप्रा नदीवर काही रजक समाजाच्या स्त्रिया धुणं धुत होत्या, म्हणजे परीट समाजाच्या. जुन्या काळात धुणं धुण्याचं काम चालू होतं. त्यात एक नाकी डोळी नेटस माऊली होती. राजाने तिच्याकडे पाहिलं, राजाचं मन धावलं, पण राजा न्यायी होता. राजाला ते आवडलं नाही. राजाने तसंच रथ पुढं हाकला. नदीच्या पलीकडे रथ गेला. त्याला जायचं होतं शिकारीला, पण ते मी न्यायी राजान माझ्या मनात हे व्यंग आलंच का असं त्याला वाटलं. सारथी म्हणा, सारथी रथ मागं घ्या. अहो पण शिकार मागं घ्या. काय झालं? ते काय हो मागं चला. आले मागं. दरबार बारला. हे बघा, दरबारात सगळ्याला बोलवलं. मी शिकारीला चाललो होतो आणि जाता जाता मी शिकार न करता मागं आलो. एक कारण घडलंय, ते कारण काय घडलंय कोणी सांगा. आणि 8 प्रधान होते. 8ही प्रधानांना माझं सांगणं आहे, उत्तर द्या नाही तर शिरच्छेद करीन. आता प्रधान म्हणले, तुमच्या मनात काय घडलंय आम्हाला काय माहिती. मग तुम्ही नुसताच पगार घेता का? मग ते सगळे मंत्री एक झाले. ते म्हणले, राजे हे बघा, कोणाच्या खात्यात कोणी डवळाडवळ करू नये. आपल्या दरबारात खाते वाटप झालेले. हे ज्योतिष भविष्य पाहण्याचं खातं त्या वीरमंगलकडे. हे त्याचं काम तुम्ही आम्हाला सांगून आम्हाला शिरच्छेद करा. त्याला म्हणा ते फुकट पगार घेतोय म्हणले. हा लढाई आली का आम्हाला, आणि ज्योतिष भविष्य सांगायला आम्हाला, आणि त्याला गाठून तुकडे मोडा टोळा का म्हणले. त्याला सांगा, हे वीरमंगल, मी शिकारीला चाललो होतो. बरोबर आहे सगळ्यांचं म्हणणं. मी शिकारीला न जाता एक घटना घडली, ती घटना न घडल्यामुळे मी मागं आलो. ती घटना काय घडली सांग. त्याने, राजे 8 दिवसाचा वेळ, 7 दिवसाचा वेळ द्या, 7 दिवसात सांगतो. मग तो नदीवर गेला. खूप लोकांना चौकशा केल्या, पण आता कोणाच्या मनातलं काय आता तुमच्या मनात कीर्तन लवकर सुटावं हे मला बरोबर ओळखता आलं का नाही. तसं एखाद्याला नाही ओळखता यायचं महाराज. असं वर बघा. आणि मग लवकर सुटते. आता एवढं सोडायचं आपल्याला. कोणाच्या मनातलं कसं कोणाला ओळखता येईल, नाही सांगता येणार. काय घडलं काही. राजाने सारथ्याची गाठ घेतली त्या वीरमंगलने. सारथी मला माहित नाही, पण नदीच्या पलीकडे गेलो आम्ही. त्यांनी सांगितलं घ्या रथ मागं, तर घेतला मागं. अरे मग घडलं काय? त्याला काहीच घडलेलं नाही. राजाच्या काय मनात आलं काय. तिथं ज्या धुणं धुवायला महिला होत्या, त्या महिलांना विचार. महिला म्हणले, आम्हालाही नाही काय माहिती काय भानगड. पहिला दिवस मावळला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 7वा दिवस मावळला. 8व्या दिवशी उत्तर नाही दिलं तर शिरच्छेद. आणि तो रडत बसला क्षिप्रा नदीच्या काठावर. उद्या आपल्याला शिरच्छेद. तिथे एक देह विक्रय करणारी माऊली होती. त्या वेश्या होती. तिला एक मुलगी झाली होती. आणि ती मुलगी नेमकीच तिथं आली. आणि तिने सांगितलं, वीरमंगल का रडतो? ते म्हणले, अगं असं झालंय. मी सांगू का उत्तर? ते म्हणले, तू? अरे इथं उभी हयात गेली माझी. म्हणले, ज्योतिषान भविष्य पाण्यात मला सांगता येणार, तू वरांगणेची मुलगी, आणि तुला काय सांगता येणार? अरे म्हणले, मी उद्या तुला मरायचंच ना, मग मी सांगते तेवढं उत्तर सांगून मर. त्याने, काय उत्तर आहे? राजाला सांग. राजा, तो शिकारीला चालला होता. मग नदीच्या काठावर आला. मग तिथं काही रजक समाजाच्या स्त्रिया धुणं धुत होत्या. मग
त्यात एक नाकी डोळस माऊली पाहिली आणि तुझं मन धावलं. पण तू न्यायी राजा असल्यामुळं तू तिथं अनुचित कर्म न करता तसंच पुढे गेला. पण हे अनुचित तरी मनात का आलं, हे व्यंग तरी का आलं, हीच भावना तुझ्या मनात सात्विक भाव असल्यामुळे उत्पन्न झाली. आणि हे व्यंग घडलंय आणि शिकार सुद्धा आता सांग होणार नाही. शिकारीत आहे काहीतरी. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे शिकारीला गेल्यावरच पाय गुतून पडले, मग आजारी पडले, मग वारले. शिकारीत विघ्न घडल, हे अनुचित मनात आल्यामुळे विघ्न घडल. म्हणून व्यंग आल्यामुळं सांग शिकार घडणार नाही, तशीच माग आली. हेच व्यंग. तो म्हणला अगं काय बोलती, अहो राजा लई न्यायी, त्याच्या मनात असं आलं म्हणती. ते कलियुगात कोणाच्या मनात काय येईन काही सांगता येणार नाही. 500 रुपये तरी वाढून द्यायला पाहिजे होते, असं कोणाच्या मनात येतं महाराज. असो निवृत्ती महाराज. आणि मग कोणाच्याही मनात येतं, बरं तुला मारायचंच ना उद्या, एवढं सांगून मर. तो म्हणा ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राजा तलवार काढूनच बसला होता. दरबार झाला, वीरमंगल आला. वीरमंगल 7 दिवसापूर्वी तुला उत्तर शोधायला सांगितलं होतं, नाही शोधलं. शोधलं असेल तर सांग, नाही तर शिरच्छेद. म्हणजे राजे उत्तर सांगतो, पण बाबा उत्तर जरा जड आहे, काय मनाला वाटून नका घेऊ. म्हणले उत्तर जर खरं असेल तर अभय, तुला मारणार नाही. आणि उत्तर जर चुकीचं असलं तर एक घाव 2 तुकडे. पहिले राजे लय गरम होते महाराज. न्याय असा, इथं पोरांनी पंजोबानी टाकलेली केस परतोंडापर्यंत निकालच लागत नाही महाराज. वा. मग ते पहिला न्याय निवाडा होता. राजा मला सांग, म्हणजे राजे तुम्ही शिकारीला चालले होते. मग जाता जाता क्षिप्रा नदी आडवी लागली. मग तिथं काही रजक्षेम समाजाच्या स्त्रिया धुनत होत होत्या. मग त्यात एक नाकी डोळे निटस माऊली पाहिली, तुमचं मन धावलं. पण तुम्ही न्यायी असल्यामुळं तुम्ही अनुचित कर्म न करता तुम्ही पुढे निघून गेले. पण हे अनुचित करी माझ्या मनात का आलं, हाच अपशकून डोळ्यापुढे धरून पुढं शिकारीला काहीतरी व्यंग घडल, आणि म्हणून तुम्ही मागं आली, एवढी घटना घडली. वा, याला म्हणायचं वीरमंगल, आणि याला म्हणायचं उत्तर. हे नवरत्नाची शाल आणा, याला घाला. मग वीरमंगल रडायला लागला, ह्या शालीचा अधिकारी मी नाही. मग अहो मी कोणाला चहा आवडतो, कोणाला दूध आवडतं, मी कॉफी केली म्हणली. मी हे उत्तर मी दिलं नाही, एका देहविक्रय करणाऱ्याच्या मुलीने दिलंय. वेश्येच्या मुलीने? हो. कोण आहे म्हणले ती, ही शाल तिला द्या. आणि मग सगळे त्या वेश्येच्या घरी गेले. म्हणले बाई हे तू उत्तर दिलं, उत्तर बरोबर, पण तुला कळालं कसं? मग त्या वेश्येच्या मुलीने सांगितलं, राजा याला एक मोठा इतिहास आहे. माझी आई ह्या शहरातली मोठी वरांगणा होती, सगळ्याला माहिती. मग तिने जन्मभर दुष्टकर्मच केलं. माझा जन्म झाला म्हणले, मग मी त्यांची मुलगी. पण माझा जन्म झाल्यावर मी थोडीशी वयात आले, आणि माझ्या आईचं म्हणणं होतं माझं वाटोळं झालं पण माझ्या मुलीचं वाटोळं होऊ नये, म्हणून ती मला घेऊन काशीला रामानंद स्वामीकडे गेली. रामानंद म्हणजे विठ्ठल पंताचे गुरु, म्हणजे ज्ञानोबरायचे वडिलाचे गुरु. रामानंद स्वामीकडे गेले. रामानंद स्वामी पुढे पदर पसरला, मला धर्मशास्त्र न्याय देणार नाही, मी तर वरांगण आहे. रामानंद स्वामी म्हणले, का नाही? यारे यारे नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी स्पष्ट लिहिले. वेश्याही तू फक्त मी सांगतो तो 14 अक्षरी जप कर, तू शुद्ध होशील. तुझ्याकडून जे आतापर्यंत अनुचित कर्म घडले त्या अनुचित कर्मातून तुझं परिक्षालन होईल, तू निष्पाप होशील. 14 अक्षरी जप कर. बरं मग, आणि ह्या मुलीला मी लहान होते, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला मंत्र दिला, आणि मला मंत्र दिल्यावर सांगितलं, मुली ह्या 14 अक्षरी तू जप कर, तुला जगात काय घडलंय कळल म्हणले. आणि म्हणजे त्या 14 अक्षरी जपामुळं माझी आई शेवट निष्पाप झाली, मरून गेली. आणि मला त्या 14 अक्षरी जपामुळं जगात काय घडतं ते कळतं. आणि त्या 14 अक्षरी जपामुळं मी एवढे पवित्र झाले की आज माझ्या दारात कोणी विक्रय करायला कोणी आलं तर माझ्या उमऱ्यापर्यंत पैसे घेऊन येतात. पण माझ्या उमरा एवढा पवित्र झाला की पाय लागला का त्यांची कुभावना मावळते, आणलेली रक्कम तिथं टाकतात, मला हात न लावता मागं जातात. हे पावित्र्य मला त्या 14 अक्षरामुळे भेटलं. ती 14 अक्षर कोणती मोजा. निवृत्ती किती झाले? 3. सोपान किती झाले? 6. मुक्ताबाई किती झाले? 4. 10. ज्ञानदेव ऐशी 14 अक्षरे, ऐसी 14 अक्षरे, जो ऐके करवी
ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे के उच्चारे मुखद्वारे तया ज्ञानेश्वर लय पवित्र अक्षर आहे ती म्हणले मग मी त्यावेळेस खूप लहान होते, आता माझं वय झालंय. म्हणजे पण 14 अक्षर तुला सांगितली कधी? म्हणजे त्याला 20-25 वर्ष झाले. अरे पण तेव्हा ती बाळा जन्माला आली नव्हती, त्याच्या आधीच रामानंदाने प्रचार चालू केलाय त्यांचा. हे बघा बरं का हो, म्हणले तसं जन्माला येण्याच्या आधीच प्रचार चाललाय म्हणले रामानंद स्वामीने. मग मला त्या 14 अक्षरामुळे पावित्र्य प्राप्त झालं माझ्या आईला, माझ्या उमऱ्याला, आणि मला त्रिभुवनात काय घडतंय म्हणून राजाच्या मनातलं मला कळालं म्हणले. म्हणून मी तुला सांगितलं. वीरमंगल म्हणला मी काय करू बाळ, ते रामानंद स्वामी तुझीच वाट पाहतात म्हणले. ते आता थकलेत, त्यांचे गुरुबंधू विठ्ठलपंत त्यांना ही 4 भावंड जन्माला आले. मग तर तू काय कर, तू आजही रामानंद स्वामीकडे जाऊन या अक्षराची दीक्षा घे. आणि मग वीरमंगलने राजीनामा दिला त्या परमान्वय भोज नावाच्या राजाच्या नोकरीचा. तो तिथे गेला, त्यांच्याकडून हे 14 अक्षराचा बोध घेतला, मागं आला आणि जप करत बसला. आणि मग त्याच्यावर बरोबर 6-7 वर्षाने ही भावंड जन्माला तर आलीच होती. तीर्थयात्रेला निघाली त्यावेळेस ती सगळी मंडळी कुठं आली? उज्जैनला आली. आणि क्षिप्रा नदीच्या काठावरती वरांगणेची मुलगी आणि तो वीरमंगल, त्या दोघांनाही समाधी दिली. का उज्जैनला जे मंगलेश्वराचं मंदिर आहे ना, त्याच वीरमंगलचं आहे. आणि त्याच्या शेजारची जी समाधी ते एका वेश्येच्या मुलीची. आता सांगा, वेश्येची मुलगी म्हणजे तिला कोणतं कुळे का जाती का काय, पण केला उपकार तारिले हे दीन. याला माझ्या दीन माणसालाही त्यांनी तारलं. ज्ञानात ज्ञानांजन घालोनी डोळा, ज्ञानोबरायच्या डोळ्यात तर कृष्णांजन एक वेळा, डोळा घालिता आढळ बर नेनता जानता पडली जी भुली, किंवा नेनती जानती पडली जी भुली. जाणते शुद्ध केले, नेनते शुद्ध केले. जाणते चांगदेव, नेनते हरपाळ देव. जाणते चांगदेव, आता चांगदेव चरित्र मी सांगितलं. नेनते हरपळ देव, हरपळ देव होते. त्या हरपळ देवाला या निवृत्तीनाथांनी परमार्थाला लावलं. जानती नेनती पडली जी भुली, तया शुद्धी केली त्रिअक्षरी. त्रिअक्षरी म्हणजे निवृत्ती, असं 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री, तया सायोजता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. वा, असं निवृत्तीनाथाचा महिमा. आणि म्हणून निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, नेनती जानती पडली जी भुली, तया शुद्धी केली त्रिअक्षरी. एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप, प्रताप तुमचा आहे जी जैसा. 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 करिताही तैसा बडीवार, करिताही तैसा बडीवार, करिताही तैसा बडीवार. एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप, उजळीला दीप ज्ञानदेवे. आणि या परंपरेचा दीप मात्र ज्ञानोबराने उजळला. ज्ञानदीप लावू जगी या अंगाने. म्हणून धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, दाखविले स्वज्वळ पदजेने विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ताली वाजवा. जय जय विठोबा रखुमाई.
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. यावर्षी ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. सावता महाराजाला अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब एकाच दिवशी समाधी घेतली यांनी. तर त्यांनाही यावर्षी समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. तदनंतर श्री संत जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर, 40गाव तालुक्यात बहाळ नावाचं गाव आहे त्यांचं. त्या बहाळचे पण ते जास्त काळ त्यांचा देवगिरी किल्ल्यावर गेला आणि मग देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे 3 शिष्य प्रसिद्ध, रामा जनार्दन, एका जनार्दन, जनी जनार्दन. आपण जे आरती ज्ञानराजा म्हणतो ना, ती त्यांच्या शिष्यानेच लिहिलेली. रामा जनार्दनी पायी टकची ठेले अवघे चित्रलोके आनंदाचे, आता आपण जे म्हणतो तर त्यांच्या शिष्याने लिहिलेले नाथांनी. आणि जनी जनार्दन तर यांचे सगळ्यांचे गुरु जनार्दन पंत यांना समाधी घेऊन यावर्षी 450 वर्ष पूर्ण होतात. तदनंतर तुकोबरायाचं 375 होतं संपतच आलंय. तुकोबरायाचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर हा ज्ञानोबरायाचा अवतार आहे. यांनी पहिला पालखी सोहळा काढला. त्यांनाही यावर्षी अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतं. ते सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून 23 जानेवारी ते 31 जानेवारी महामहोत्सव संपन्न होतोय. 50 लाख रुपयाचा मंडप टाकायचं काम चाललंय भंडाऱ्याच्या पायथ्याला. महाराज डोळ्यांची पारणं फिटल असा उत्सव आहे माऊली. ज्याने तो उत्सव पाहिला नाही त्याने महाराष्ट्रात जन्माला येऊन काहीच मिळवलं नाही महाराज. आणि म्हणून पौष वारीच्या निमित्ताने बघा निवृत्तीनाथाच्या दरबारातून सगळ्याला आमंत्रण आहे की तिथं एका अभंगाला एक वाचक आणि एका ओवीला एक वाचक आहे. तर आपल्या घरातून एखाद्या तरी ओवीला न्याय देणारा एखादा सद्भाग्यग्रस्त तिथं पारायणाला पाठवायचा आहे आणि एका तरी अभंगाला न्याय देणारा कोणीतरी पाठवायचा आहे. सगळ्या गावातल्या माणसांना विनंती की आपल्या गावात भजनी मंडळात 1-2 दिवसात भजन झालं तर याची चर्चा करा. गावातल्या माईकवर पुकारा की ज्ञानोबरायाचा 750वा भंडारा डोंगराच्या पायथ्याला संपन्न होतोय. 6-7 संतांचे उत्सव आहे. तर ज्याला पारायणाला जायचंय माईकवर सगळे सांगा बरं का. संगमनेरकर एवढं सांगा, सगळे अकोलेकर सगळे मंडळी सगळ्यांनी आपापल्या गावात माईकवर 2-4 दिवस हे सांगा. आपापल्या गावात माहिती द्या लोकांना. आपापल्या गावातल्या ग्रुपवर या पत्रिका टाका. आणि 23 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान महामहोत्सव संपन्न होतो. एका अभंगाला एक वाचक, 5000 वाचक आणि एका ओवीला एक वाचक. 2 मंडप आहेत. पारायणाचे 2 मंडप आहेत. जपाचा 3रा मंडप, स्वयंपाकाचा 4था मंडप, अतिथी निवास 5वा मंडप, कोठी 6वा, 6-7 मंडप आहेत तिथं. खूप पाहण्यासारखं नियोजन आहे. तर सगळ्यांनी उत्सवाला यायचं आहे. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, सगळ्याला आंघोळीला गरम पाण्याची सोय. कारण त्यांनी जवळजवळ 100 ट्रॅक्टर सरपण आणलंय स्वयंपाकाला आणि 100 ट्रॅक्टर सरपण आणले गरम पाणी करायला. महाराज गरम गार गरम गरम पाण्याने आंघोळे. तर सगळ्यांना विनंती की मुक्कामी भंडारा डोंगरावर सगळ्यांनी यायचंय. 22 जानेवारीला यायचं. 22 जानेवारीला संत नामदेव महाराजांच्या, संत जनाबाईंच्या आणि संत सावता महाराजाच्या पादुका येणार आहेत देवला. 2 वाजता पूजन होईल आणि 3 ते 5 मिरवणूक आहे. 5 वाजता मोठं रिंगण सोहळा आहे आणि मग 5 ते 6 रिंगण झालं का 6 ते 7 शांतीब्रह्म मारुती बाबांच्या कीर्तनाने 22 तारखेलाच सुरुवात होणार आहे. आणि मग 23 पासून मग मात्र 2 टाईम कीर्तन आहे. सकाळी पुणे जिल्ह्यातली कीर्तनं आणि संध्याकाळी मात्र मग हे बघा आदरणीय पहिल्याच दिवशी कीर्तन आहे. आदरणीय बंडातात्या खराडकर, आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, संजय महाराज पाचपोर, जयवंत महाराज बोधले आहेत, अच्युत महाराज दस्तापूरकर आहेत, केशव महाराज नामदास आहेत, मोठे माऊली आहेत. खूप गोड कीर्तन आहेत. तर सगळ्यांनी इथं आलेल्या मंडळीने पत्रिका घेऊन जायच्यात आणि ज्याला पारायणाला यायचं त्यांनीच न्यायच्यात आणि या उत्सवात सहभागी व्हायचे. भंडारा डोंगराचा उत्सव पहा. पहिला उत्सव भंडारा डोंगर 23 जानेवारी ते 31 जानेवारी. दुसरा उत्सव लातूरला आहे, पण तिकडं तुम्ही येऊच नका का हरवले तर सापडायचेच नाहीत.
तिथं अख्खा मराठवाडा आहे महाराज. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च आम्हीच सापडतोय का नाही मोठा प्रश्न आहे तिथं. आणि तिसरा उत्सव मात्र पंढरपूरला अधिकाच्या महिन्यात. ह्या तर माझी विनंती आहे, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. इकडे तिकडे धोंडे कवर सासरवाडीला धोंडे खायचे, जरा काही वाटलं बी पाहिजे होतं त्याचं. सारखं सारखं जाण्याने माणसाची इब्रत कमी होती असो. आणि म्हणून या वर्षीचा धोंड्याचा महिना आपल्याला पंढरपूरला द्यायचा आहे संपतराव. आणि म्हणून आपण सगळ्यांनी धोंड्याच्या महिन्यात 16 तारखेला मुक्कामी यायचं पंढरपूरला. आणि 17 मे ते 24 मे पंढरपुरात 65 एकरमध्ये खूप मोठा उत्सव संपन्न होतो. हे आमचे सगळे मंडळी त्याच भागातले, पंढरपूर भागातले देवानंद महाराजांनी. तर या मंडळ खूप चांगलं नियोजन आहे. 15 तालुक्याच्या भाकरी आता, कारण अधिकाचा महिना असल्यामुळं अख्खा महाराष्ट्रच उतरणार आहे तिथं, वारीच भरणार आहे. पण आम्ही बी जेवणाची सकाळून 10 लाख भाकरी, संध्याकाळून 10 लाख भाकरीचं नियोजन आहे. आमट्या किती करता येते, भाकरी तर टायमाला झाल्या पाहिजे महाराज. मग ते 15 तालुके आहेत तिथं भाकरीला. तर तुम्हाला सगळ्याला विनंती, खूप मोठा उत्सव आहे तोही. तर आपण भंडाऱ्याच्या पारायणाला आणि त्याच्या पंढरपूरच्या पारायणाला सगळ्यांनी यायचं. दुसरी सूचना ते बघा, ते रोजनिशी आहे. आपल्या निवृत्तीनाथ महाराज आपलं पंचकृषी प्रदक्षिणा मंडळाने हे रोजनिशी छापलेले, जानेवारी महिना चालू झाला आहे. आपल्या खिशात ही रोजनिशी ठेवायची. 2 वर्षाचे याच्यात तारखा आहेत, ज्यांना तारखा द्यायच्यात घ्यायच्यात. सप्त्याच्या संयोजकाकडे डायरी पाहिजे महाराज. 2 वर्षांनी बुवा भेटायचं असलं तर लगेच तारीख घेऊन ठेवायची महाराज, ते लगेच लिहून द्यायची. 5 रोजनिशी न्यायच्या जाताना का एखाद्याला भेट द्यायची, त्याला रोज तुमची आठवण झाली पाहिजे. आमच्या एका मित्राने वाढदिवसाला टॉवेल वाटले महाराज. म्हणजे तू टॉवेल का वाटले? तो म्हणले रोज सकाळी अंग पुसताना माझं ध्यान झालं पाहिजे म्हणून तुम्ही प्रातस्मरणीय ठरले म्हणला. आता महाराज वा तसं ही रोजनिशी आपल्या मित्राला भेट द्या, जेणेकरून रोज तो डायरीत पाहिल किंवा मला कुठं जायचं काय जायचं तुमची आठवण येईल. ती डायरी प्रत्येकाने घेऊन जा. आणि इथं जे मंडळी करू लागतात ते आमचं गणेशगाव भजनी मंडळ आणि सांजेगाव भजनी मंडळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. खूप कष्ट करतात, हे करू लागतात. आम्ही काय नुसते कीर्तन करतो, भजन पूजन करतो, सगळ्यांना फराळाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था ते करतात. पुढल्या वर्षी ज्यांना इथं अन्नदानासाठी काही सहभाग घ्यायचा त्यांनी कीर्तन झाल्यावर आमच्याकडे नावं द्या, म्हणजे मग तुमची पत्रिकेत नावं येतील. पुढल्या वर्षी 4 दिवसाचा उत्सव होईल, 9मी, दशमी, एकादशी, द्वादशी. यावर्षी थोडे घाई असल्यामुळे आम्ही जरा लवकर जाणार आहे. पण पुढल्या वर्षी आणि रोज अमृतान महाराज अख्ख्या त्र्यंबकेश्वरमध्ये अमृतानुभव आणि चांगदेव 65चं पारायण करणारं एवढं एकच मंडळ आहे आपलं महाराज. अमृतानुभवात निवृत्तीनाथाचं वर्णन आहे, खूप वर्णन आहे. यदक्षरमनाख्यय मानन्नमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय. निवृत्तीचं या नाव, निवृत्तीचा या भरव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची खूप वर्णन आहे निवृत्तीनाथाचं महाराज. तर म्हणून इथं अमृतानुभवाचं पारायण 2.25 तासात पारायण होत आहे महाराज. काय किती वव्या आहेत? 806 वव्या आणि त्या चांगदेव 65च्या 65. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या पारायणाचा दरवर्षी लाभ घेत जा, मुक्कामाला येत जा. काय निवृत्तीनाथाची कृपा, थंडी बी कमी झाली. 2 दिवसात आभाळ आल्यामुळं काय झालं, थंडी कमी झाली. आणि म्हणून तुम्हाला खूप धन्यवाद. चिंतन शिवायला पूर्णविराम. हे राहिलं सांगायचं, आपला 17 मे ते 24 मे आपलं पारायण आहे पंढरपूरला. आणि अधिक मासाच्या पहिल्या आठवड्यात आहे पंढरपूर. आणि शेवटच्या आठवड्यात आपल्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने इथं त्र्यंबकेश्वरमध्ये अधिक मासात 7 जून ते 14 जून, बरोबर आहे का? 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 7 जून ते 14 जून अधिक मासात इथं सुद्धा एक पारायण आहे. तर त्यालाही ज्याला अन्नदान नाशिक जिल्ह्यात करायचं त्यांनी मात्र भगवान भाऊ असतील, निवृत्ती महाराज असतील, आमचे पळशे सरपंच असतील किंवा आमचे गोंद्याचं भजनी मंडळ असेल, हे सगळे मंडळी किंवा स्वामी असतील, आपले कांगणे चेअरमन असतील, आपले प्रमोदराव असतील, यांच्याकडे सगळ्याकडे नावं देत चला, जेणेकरून आपल्याला अधिकाचं शेवटचं पारायण इथं करायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, तुकाराम भाग्याचा उदय तुका